वनगा फॅमिली विशेष उपस्थित राहते त्या सर्वांचं पुढे एकदा मॅच होते स्टार्ट. सर्वांचं स्वागत. फर्स्ट बॉल लेट्स पे एव्हरी गो. येताना दिसेल प्रमोद पारधी. ओ पहिल्याच बॉल ऑन्सला स्विंग करत असताना फटका चांगला सध्या आहे. फेडर तिथे कोणी नाही. बोसमा पार येतो हा पहिला बॉल. पहिला बार चौकार. चांगला प्लेसमेंट चांगला धमाका जसा स्लॉट मध्ये दिला त्यानंतर आपण पाहतो की हा स्ट्रॉंग झोन आहे सूरज कोदे यांचा. या टप्प्यात बॉल आला तर त्याच्यावरती नेहमीच आपण पाहतो की आक्रमण केले जातं आणि आक्रमण सध्या केलं जातं. भीतीवरती तुम्हाला सरळ विजय मिळवायचा असेल तर त्याच्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला एकच काम करायचं ते म्हणजे आक्रमण. आणि तो प्रयत्न सध्या सूरजचा चांगला राहिलेला आहे. पहिल्या षटक सध्या जारी. फायनलचा सामना सध्या आपल्या समोर. साई स्पोर्ट टीमने काय कमाचं सध्या प्रदर्शन या स्पर्धेमध्ये हार जरूर पाहिलेले आहे परंतु फायनल पर्यंत येण्याचं स्वप्न जे आहे ते थोडी सजून भेटलेलं नाहीये. पुन्हा एकदा तयार सूरज. स्वप्नाने फटका पुन्हा एकदा इथे अगदी बॉटोमॅनचा चांगला वापर करत असताना बॉलपर्यंत पोहोचतील. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. चांगला पुन्हा एकदा समजदारचं क्रिकेट कशा प्रकारे व्हायला पाहिजे तो प्रयत्न सध्या जारी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला गेला तर अगदी चांगली सुरुवात केली जाते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून कारण की पहिल्या बॉलवरती चौकार पडतो त्यानंतर लाईनला पुन्हा एकदा बदल करत असताना ओ स्विंग करायचं होता हवेतच चाललाय. फिटर सुद्धा आहे तैनात आणि राकेश तिथे मला वाटतं आहेत. राकेशने कुठल्या प्रकारची चुकी केली जात नाहीये. फिटर सध्या बॉलच्या खाली आणि त्यानंतर विकेटच्या फातान फलंदाजी बॅक टू दी पॅव्हलियन बाद. मग पद्धत त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे या गोष्टी ज्या आहेत त्या प्रमोदला ठाऊक आहेत आणि त्याचमुळे अगदी ऑन्सला कट करण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज फिटर्सला तैनात लेग गलीमध्ये फिल्डिंग तितकी चांगली कमाच्या आणि त्यानंतर फर्स्ट विकेट डाऊन आणि पहिला गडी गारद झालेला आहे. पहिल्या षटक सध्या जारी. मेडिटेटिव्ह पॉवर प्ले. हो याडी जागा बनवली. ऑन्सला पिकअप करत असताना फटका चांगला सध्या खेळलेला आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जाईल सीमा पार येतो हा अटके पार. आपल्या नावाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवत असताना अक्षय कोमच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. चांगलं प्लेसमेंट. 4 धावा इथे प्राप्त. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जंपते स्कोर कार्डवरती. धावांची गती जी आहे ती पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसते. येथे पाहायला गेलं तर थोडंसं आखूट टप्प्यावरती बॉल पुन्हा एकदा टेक ऑफ द हार्ड लेंथवरती टाकण्याचा प्रयत्न. तो जसे लाईन मिस अगदी रीड केली आणि त्यानंतर स्वतःला जागा बनवली आणि बॉलला पुन्हा एकदा जागा दाखवली. 4 धावा फलकाती पुन्हा एकदा येतील. टीमची धावसंख्या जॉब स्कोर कार्डवरती या चौकारच्या मदतीने 2 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये 8 धावा. ओ इथे सुद्धा ते चित्र आहे. अनादर त्या झोन मध्ये बॉल जाईल. बॉल पुन्हा एकदा थांबेल का? बॉल पुन्हा एकदा दर्शकांच्या भेटीला. सी यू लेटर. आणखीन एक येतो हा दमदार शानदार चौकार. चांगलं प्लेसमेंट चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग कशी व्हायला पाहिजे याचं खूप चांगलं उदाहरण सध्या दिलं जातं पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे एक विकेट सुद्धा आला सध्या बॅटिंग करण्यासाठी जसं आला. सध्या खतरो के खिलाडी आहेत. चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या जंपमध्ये 3 चौकारच्या मदतीने 12 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले ब्रिलियंट पॉवर प्ले सध्या पहिल्या षटक आहे टीम साई स्पोर्ट टीमसाठी. बॉलर पुणे एकदा तयार. 12 धावा एक गडी बाद. शेवटचा बॉल. ओ स्वीप मारण्याचा प्रयत्न पण तो काय झेल तिथे तैनात आहे. राकेश पुन्हा एकदा त्या झोन मध्ये जणू काही ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आहे का? कारण की ज्या प्रकारे झेल त्याने पकडलेत आणखीन एक विकेटच्या पतन फलंदाजी बॅक टू दी पॅव्हलियन अक्षय बाद. डीजे
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जेव्हा स्कोर काढते 12 धावा. 3 चौकार जे आले त्यामध्ये सातत्याने आपण पाहतो की प्रमोदने लाईन जे आहे ते चुकीची ॲडजस्टमेंट केली, पण तो सातत्याने बॉल त्या ठिकाणी तो कार्ड डिलिव्हर करत होता. त्याचे उत्तर जे आहे ते पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळालं, कारण की सातत्याने लेग स्टिकवरती ठेवण्याचा प्रयत्न आणि राकेश तिथे तैनात सध्या आहे. राकेशने फिल्डिंगची रचना जी आहे ती तितकी चांगली सध्या त्याच्यामार्फत केली जाते. 2 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. आता बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा सूरज कोदे, वन ऑफ द बेस्ट विकेट टेकर बॉलर. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचे पुन्हा एकदा यायचं आहे, त्यामुळे पंच पुन्हा एकदा दर्शवतील बंटी सर यावेळी बॅटची पुन्हा एकदा इथे मला वाटते ज्या प्रकारे कडा आहे आणि त्याचपुढे येतो टॉपची समाप्ती. जीवन खांबे सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येतील. प्रत्येक वेळी पाहायला गेलं साई स्पोर्ट टीमला पुन्हा एकदा वाचवण्यासाठी जेव्हा जेव्हा जीवन खांबे यांना अगदी आमंत्रित केलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत आणि त्यासाठी आपण पाहतो की जीवन खांबे यांचे आता आगमन मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतंय. 12 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 2 सूरज कोदे. स्टिकवरती बॉल ठेवायचा होता, टप्पा पडल्यानंतर इथे सुद्धा भन्नाट वेग आणि त्याच वेगावरती स्वार होत असताना आणखी वेगाचा स्वार जो आहे तो पुन्हा एकदा वारू जो आहे तो तितका चांगला जलद गतीने सध्या बॉल अगदी डिलिव्हर करत असताना सूरज कोदेची बॉलिंग तितकी चांगली सध्या पाहायला मिळते. आणखी लेंथ अँड लाईन ला जबाब सध्या पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या जारी आहे. पुढचा बॉल पुढे घेण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटमध्ये सध्या फिल्डर तैनात आहे. एकत्र विकेट प्राप्त केली जाते. चांगली फिल्डिंग सध्या टॉप ऑफ द स्टंप फेकी, पिकअप, गॅदर अँड थ्रो या 3 गोष्टीचा पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल. कारण की फिल्डिंगची रचना जी आहे ती तितकी चांगली सुंदर सध्या पाहायला मिळते. बॉलला कॅरी करते तो एक धाव जी आहे ती पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने पाहा गेलं तर 3 बॉल नंतर अखेर हितेश पाटील यांचं खातं ओपन सध्या होताना दिसते. सध्या सावध पवित्रा घ्यावा लागेल. दडपण सध्या आहे ज्या प्रकारे 2 विकेट गमावलेत. जसे मात्र आपण पाहतो की महत्त्वाचे गडी गमावल्यानंतर हितेश पाटील यांच्या खांद्यावरती पूर्णपणे टीमची पुन्हा एकदा येथे आता जिम्मेदारी आहे. राऊंड विकेट. फटका चांगला फॉलोचोनमध्ये बॉलला फिटका देईल. धाव घेण्याचा प्रयत्न, फिल्डिंग आहे तिथे पण चुकीची फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. विश्वनाथ मेजर तिथे आहेत. बॉलचा पुन्हा एकदा पाठला करत असता बॉलचा पुन्हा एकदा इथे अगदी जवळ पोहोचतील, बॉलला उचलतील. धाव घेण्याचा प्रयत्न एकच इथे राहील. म्हणजे का तर दोन्ही बॅटर्स सध्या आपण पाहतो की खातं जे आहे ते ओपन होताना दिसतंय आणि या एक धावेच्या मदतीने धावकती जेव्हा स्कोर काढते 13-13. ऑप्सेला पुन्हा एकदा फटका तर चांगला खेळला जो आहे फिल्डर सध्या तैनात. बॉलला पुन्हा एकदा फिटकत येतो धाव घेण्याचा प्रयत्न एकच सध्या राहील आणि या सिंगलच्या मदतीने धावीची गती जेव्हा स्कोर काढते आता 14-14 या आकड्यावरती. सुरुवातीलाच धमाके आले पण जसे विकेट गमावले त्यानंतर दडपण जे आहे ते पुन्हा एकदा पाहायला मिळते. पण एखादा मोठा फटका आला तर दबाव जो आहे तो आपोआप रिलीज होऊ शकतो. तेरा धावा. 14 आहे 14. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या. ऑफसाईडला पुन्हा एकदा फटका तर चांगला केला पण फिल्डर सध्या वेगाने पोहोचतील. तो पाहायला गेलं तर होते आता येथे षटकाची समाप्ती आणि 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर कार्डवरती 16 रन, लॉस ऑफ विकेट 2. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जेव्हा पोहोचते 16 धावा. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा डीजेचा आवाज.
2 विकेट जे त्याने घेतले आणि त्यानंतर दबाव जो आहे तो निर्माण करण्याची सध्या ताकद जी आहे ती दर्शवली जाते. राकेश पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये. ओ फुल टॉस बॉल होता. लाईन पुन्हा एकदा मिस करत असणार. वेस्ट हाय फुल टॉस बॉल. अगदी कमरेच्या वरती जायबंदी करण्याचा प्रयत्न राहतो. आणि जसं आपण पाहतो की नो बॉल टाकला पुन्हा एकदा, जसं आपण पाहतो की श्रीकृष्णाचं चक्र सुदर्शन जसं फिरवलं जातं, अगदी पंचाचं पुन्हा एकदा बोट जे आहे ते पुन्हा एकदा आकाशामध्ये अगदी त्या प्रकारचं फिरलेलं आहे. म्हणजे काय तर फ्री हिटचा बॉल. 17 धावसंख्या 2 गडी गमावलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये राकेश समोर पुन्हा एकदा जसा पाहिजे तसा जेम्स बॉन्डला जे लायसन दिलं होतं ते लायसन पुन्हा एकदा जीवन खांबे. यॉर्कर लेनवरती चांगला बॉल सुद्धा डिलिव्हर केला जातो. पिटा सुद्धा आहे तैनात. एक धाव इथे प्राप्त केली जाते. पण फ्री हिटच्या बॉलती जास्त काही मोठी हानी जी आहे ती झालेली नाहीये. कारण की राकेश वेगाचा सौदागर आहे. राकेशकडे वेग भन्नाट आहे आणि त्याचपुढे वेगाने बॉल डिलिव्हर करणं जाणतो. वेगवेगळ्या स्पोर्टवरती बॉल डिलिव्हर करणं जाणतो आणि त्याचपुढे चांगली बॉलिंग केली जाते या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3. चांगली बॉलिंग राकेशच्या मार्फत. पुढचा बॉल समोर हितेश पाटील. फुटबॉलचा सरळ बॅटचा वापर. फटका पुन्हा एकदा फसलेला आहे का? पीटर सध्या स्वतः बॉलच्या पुन्हा एकदा पुढे येईल आणि तो पद्धत चांगला फिल्डिंगची पुन्हा एकदा रचना जी आहे ते पुन्हा एकदा केली जाते. तो पद्धत धाव जे आहे ते पुन्हा एकदा घेण्याचा पराक्रम जो आहे तो होताना दिसत नाहीये. 18 धावा फलकाती 2 गडी आता पद्धत गमावतो. ओव्हर नंबर 3चाच खेळ सध्या जारी आहे. पण तो पहिल्या इनिंगमध्ये सध्या आपण आहोत, जिथे फाउंडेशन जे आहे ते चांगलं रचावं लागेल. तो प्रयत्न सध्या जारी आहे. जोपर्यंत हितेश पाटील तोपर्यंत या मॅचचं पुन्हा एकदा भवितव्य त्यांच्या हातामध्ये. चांगला फटका ऑप्शनला तितका चांगला प्रहार. पण फिटिंग तितकी चांगली सध्या चिरागच्या मार्फत सध्या केली जाते. चिरागने पुन्हा एकदा बॉल तिथे स्टॉप केला आणि धावा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा वाचवण्याचा प्रयत्न तर जरूर केलाय. कारण की क्रिकेटमध्ये एक एक धावेला खूप महत्त्व आहे आणि त्या धावा तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं असेल तर त्यासाठी फिल्डिंग तुम्हाला तितकी चांगली करावी लागेल आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे या मैदानात. धावसंख्या जाऊन पोहोचते या सिंगलच्या मदतीने आता 19. पुढे खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. पण हवा तसा जे मात्र टायमिंग जे आहे ते होताना सातत्याने होताना दिसत नाहीये. आणि तोच मात्र आपण पाहतो की गेम प्लॅन जो आहे की सावध पवित्रा घेत असताना स्ट्राईक रोटेट जे आहे ते सातत्याने आपण करावं लागेल. अगदी त्या प्रकारची सध्या बॅटिंग जी आहे दोन्ही बॅटरची खूप चांगली सध्या रणनीती. कारण की लवकर 2 विकेट गमावले. तेथे एक पार्टनरशिप इनबिल्ड होणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये, परंतु धाडस जे आहे ते करावं लागेल. कारण की हे जग जे आहे ते धाडसी लोकांचं आहे आणि या जगामध्ये तोच टिकून राहील ज्याच्याकडे धाडस अगदी ठासून भरलेला आहे. पुढील खेळण्याचा प्रयत्न. फटका तर इथे सुद्धा चांगला. फिल्डिंग तितकी चांगली. डेरी किट करण्याचा प्रयत्न. चुकीची फेकी पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॉल जो कव्हर करतील 2 वेळा इथं प्राप्त. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? तो बॉल जो फीड करतील यावेळी 2 धावा प्राप्त होतील. दोन धावा प्राप्त. या 2 धावेच्या मदतीने धावींची गती जी आहे ते फलकाती जाऊन पडते स्कोर कार्डवरती. मात्र एकच सिंगल इथे ग्राहक दे अगदी पकडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावींची गती जी आहे ते फलकाती जाऊन पोहोचते 21. 21 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल या षटकातील. या ओव्हरमध्ये धावा ज्या आहेत त्या सिंगलच आलेल्या आहेत. पहिल्या बॉलपासून पहिला बॉल नो बॉल जरूर आला, पण त्यानंतर सिंगल ज्या आहेत त्या धाबा आल्या त्यामध्ये 1-1 बॉल सुद्धा पाहायला मिळतो. आणि आता शेवटचा बॉल या षटकातील. बॉलिंग अटॅक तितका चांगला सध्या राकेशच्या मार्फत. राकेश सध्या तरी आपण पाहतो की रॉकेट लॉन्चर सध्या आहे. सॅटेलाइट मापर पुढे येतं तयार. प्रहार करायचा होता. बॉल हवेत चाललाय. बॉल मला अलॉंग द कार्पेट तिथे मागे चालला रोल करत असताना पेटा सध्या आहे तैनात. एकदा इथे प्राप्त केली जाते आणि सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर कार्ड होती 22. अगदी स्लो गतीने. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. म्हणजे काय तर तुम्हाला सुरुवात जी आहे ती सावकाश का होईना पण ती सुरुवात तुम्हाला करावी लागते आणि त्या पद्धतीने सध्या दोन्ही बॅटरचा खेळ या मैदानात लाजबाब सध्या आहे. कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे या मॅचचं महत्त्व. हा फायनलचा सामना सध्या आहे. चला टीम मीटिंग जी आहे ते आपण कमी करा कारण की टायमर सेट आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉब स्कोर कार्ड 22. पहिल्या इनिंगमध्ये सध्या आपण आहोत. ग्रँड फिनाले या स्पर्धेचा महाअंतिम सामना. फायनलचा सामना जिथे प्रत्येक टीमने जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीच्या बळावरती ज्या आपण पाहतो की जे स्वप्न प्रत्येकाने घेतलेलं होतं. कारण की 8 संघाचा सहभाग आणि 8 संघामधून आता फक्त 2 टीम या स्पर्धेमध्ये आता एकमेकांच्या विरुद्ध पुन्हा एकदा फाईट देत असताना
सूरज. 22 धावा 2 गडी बाद. बोलो पुन्हा एकदा तयार. स्लो हिट करण्याचा प्रयत्न. बॉल इथे सुद्धा चांगला आहे. कारण की परफेक्ट जर बॉलिंग तुमच्याकडे परफेक्ट जर बाउन्स असेल तर या प्रकारचे पुन्हा एकदा येथे पाहायला गेला तर डॉटमध्ये समाप्ती होऊ शकते. अगदी त्या प्रकारची बॉलिंग सध्या यावेळी पाहायला मिळते टीम शिवशक्ती कासा या टीमकडून. सुरत पुन्हा एकदा. हा बॉल सुद्धा अक्षर बॅटचा वापर करायचा होता पण तसं झालेलं नाहीये. मागच्या ओव्हरपासून धाबाच येताना दिसत नाहीये. जिथे आपण पाहतो की डोकेदुखी जे आहे ते निर्माण होऊ शकते. तर तुम्हाला सातत्याने स्ट्राईक रोटेट करायला गेल आणि बावीस धावा 2 गडी बाद. पुणे एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. हा पण सुद्धा बिग बॉन बॉल केलर यॉर्करचा पुणे एकदा वापर. सटिक लाईन जी आहे ते पुणे एकदा चांगली सध्या पाहायला मिळते. सातत्याने ब्लॉक हॉलमध्ये सध्या बॉल जो आहे तो डिलिव्हर केला जातो. कारण की बलिंग स्टाईलने सध्या बॉलिंग करत असताना आणि चांगली सध्या बॉलिंग ॲक्शन आहे आणि त्या प्रकारची सध्या बॉलिंग जी आहे ती सुरतच्या मार्फत लाजबाब वेग त्याच्याकडे पाहायला मिळतो आणि पूर्णपणे आणखी एक डॉट बॉल. पुढचा बॉल. प्रहार करायचा होता. हा बॉल ऑन्सला ढकललाय तर खरा फिल्डर सध्या आहे. बॉलचा पाठला करायचा तसा राकेश सध्या बॉलच्या अगदी फ्रेममध्ये पोहोचतील. राकेशने आतापर्यंत आपली गुणवत्ता जी आहे ती तितकी चांगली सध्या त्याच्या मार्फत पाहायला मिळते. बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. फेकी गती तो पुन्हा एकदा आता तिसरे पंच जे आहेत त्यांचे पुन्हा एकदा म्हणजे काय रिव्ह्यू पुन्हा एकदा घेतला जातो आणि हा निर्णय जो आहे तो पुन्हा एकदा चेक केला जाईल. ऑलमोस्ट बॅटर आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही हे सध्या चित्र आपल्या स्क्रीनवरती थोड्याच वेळात अगदी येताना दिसेल. येथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा राहिला. बॅटर सेफ आहे. तर नॉट आउटचा पुन्हा एकदा निर्णय जो आहे तो तिसऱ्या पंचाचा पुन्हा एकदा इथे येताना दिसतो आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या ज्यामध्ये स्कोर कार्ड होती 24 धावसंख्या फलकाती सुद्धा पाहायला मिळेल. चांगली आतापर्यंत ओव्हर पाहायला मिळते या फायनल मॅचमध्ये. सूरज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याच्या नावे पाहायला गेलं तर अगदी सर्वाधिक विकेट ज्या आहेत त्या त्याच्या नावे राहिल्यात. म्हणजेच काय तर बॉलिंग अटॅक तितका चांगला या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या मार्फत अगदी पाहायला मिळतो. या सिंगलच्या मदतीने धाव्यांची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकातील 25-25. आता शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 4 मधला लेंथ लाईन आणि बॉलिंग अटॅक जो आहे तो तितका चांगला सुंदर सुद्धा पाहायला मिळतो या फायनलच्या मॅचमध्ये. महाअंतिम सामना अंतिम डे सुद्धा आपण पाहतो आणि अंतिम रात्र. ऑफ सीधा फटका चांगला फिटर सुद्धा आहे. इथे सुद्धा तेच सुद्धा आहे. कारण कि बैटर पुनेदा आप भागे तो जरूर हो लेकिन आप अपने क्रीज में फिर से पहुंच नहीं पाओगे. आणि आणखी एक धक्का विकेटच्या पतन. फलंदाज बॅक टू दी पॅलियन बा.
चला वेलकम बॅक. पुणे द 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्प स्कोर कार्ड होती 25 25 धावसंख्या फलकावती. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पिऱ्या. कारण की मागच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिम आता आपण पाहतो की मॅच विनिंग इनिंग ज्याने अगदी पेस केली तो फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होईल. मागचा सामना ज्याने पुन्हा एकदा कलाटणी दिली आपल्या टीमला पुन्हा एकदा वाचवलं तारणहार आणि ज्याच्या बॅटमधून षटकाराची आतषबाजी असा धुवाधार आणि धडाकेबाज आणि जिगरबाज फलंदाज सध्या मैदानात पुन्हा एकदा आता एंटर होतील. बॉलिंग मार्क होते पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होते 25 धावसंख्या. म्हणजेच काय तर हाफ इनिंग जी आहे ती समाप्त. येथून 24 बॉलमध्ये किती धावा येतील येथून एखाद्या बॅटरकडून पुन्हा एकदा धुमाकूळ पाहिजे. कारण की धुरंधरचा जी मात्र आवश्यकता आहे ते पुन्हा एकदा पेऱ्या ते काम करू शकतो. दुसऱ्या बाजूने हितेश पाटील ते काम करू शकतो. कारण की दोन्ही बॅटरला पुन्हा एकदा ते म्हणावं लागेल आय कॅन डू इट. आणि त्या प्रकारचा खेळ जो आहे तो पुन्हा एकदा दर्शवण्याचा आता प्रयत्न करावा लागेल. कारण की चांगलं टार्गेट पाहिजे फलकाआधी या पहिल्या इनिंगमध्ये. हो पहिल्याच बॉल ऑन्सला स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्डर आहे सध्या बॉलचा पाठला करत असताना बॉलच्या नेटमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न पण आल्या आल्या पिऱ्याच्या बॅटमधून येतो हा दर्जेदार दिलखेचक चौकार. चांगला फटका दर्जेदार फटका सध्या पाहायला मिळतो. टायमिंग जरूर फसला पण जमत आपण पाहतो की भाग्याची साथ जी पाहिजे एखाद्या बॅटरला ती पुन्हा एकदा भाग्याची साथ जी आहे ती बॅटर पिऱ्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. ओ प्रहार प्रेरण्याचा प्रयत्न. हा फटका सुद्धा हवेत खेळलाय आणि हवाई हवाई हा बॉल पुन्हा एकदा फेकून दिला मैदानाच्या बाहेर. येतो हा मॅक्झिमम षटकार. चांगला धमाका चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. वो जिगर जिगर नहीं जिसमें दम नहीं अगर बादशाह तुम हो. हो पुन्हा एकदा तो सरे फंबी नाही पण फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली सध्या किपरच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्लोज किपरच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपण प्रेरणेला पाहतो आणि सध्या यष्टांचे अगदी क्लोज आहेत. पण तो जसा पेऱ्या आला पेऱ्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 बाउंड्रीज त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न. हा पोचता हवेतच चला आणि राकेश जर समोर असेल तर प्रश्नच पुन्हा एकदा निर्माण होऊ शकत नाहीये. आणि पंच पुन्हा एकदा दर्शवतील येस विकेटचं पतन आहे का. चला तर विकेटचे पतन फलंदाजाडी बॅक टू दी पॅव्हलियन. आणखी एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मॅच विनिंगमध्ये षटकारीची पुन्हा एकदा ज्याच्या बॅटवरून अगदी षटकार आला. सचिनकडे पुन्हा एकदा ती ॲबिलिटी आहे. फायर पॉवर जी आहे ती चांगली आहे. पण ज्या प्रकारे आता दबाव बनत चालला आहे शिवशक्ती कासा टीम सध्या वरच्या ठरताना दिसते. पहिल्या 4 ओव्हरमध्ये हे 5वं षटक सध्या जारी आहे. धावसंख्या जॉम्प स्कोर कार्ड होती 35 35 धावसंख्या फलकाआधी. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सचिन. चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते. शिवशक्ती कासा प्रत्येक टीमवरती सध्या तरी हवी आहे. या यंदाच्या सीझनमध्ये खूप चांगलं क्रिकेट सध्या प्रत्येक टीमचा विचार केला तर प्रत्येक टीमच्या विरुद्ध या टीमचा आतापर्यंत परफॉर्मन्स लाजबाब आहे. आणि जेवढे सामने अगदी खेळलेत या लीग मॅचेसच्या सीझनमध्ये तेवढे सामने शिवशक्ती कासा टीमने अगदी जिंकलेले आहेत. ओ लाईनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पुणे एकदा पिचिंग जी आहे ती चुकीची पाहायला मिळते. बॉल फिट करते तो एक धाव इथे प्राप्त केली जाते. आणि पंच पुणे एकदा दर्शवतील यावेळी वाईट प्लस व मला वाटतं इथे बॉडीला ब्रश झालेला आहे का नाही ते पुन्हा एकदा चेक करायचं.
अंपायर बॉडीला ब्रश बॉल झालेला नाहीये. येस, स्टंपवरून आहे. तर फेर डिलिव्हरी येईल. तत्पूर्वी एकच धावीत जे आहे ते घाललं. हो, पुन्हा एकदा फटका चांगला इथे अगदी आहे, पण तो टायमिंग जे आहे ते व्यवस्थित नाही आहे. फक्त डिफेन्स मोडमध्ये सध्या बॅटिंग केली जाते, जिथे धावांचं टार्गेट जे आहे ते चांगलं सेट करण्यासाठी जे आवश्यक जे रिप्युटेशन पाहिजे ते अजूनही मार्गस्थ होताना दिसत नाही. पण तो 5 ओव्हरचा खेळ समाप्त, धावसंख्या जेव्हा पोहोचते 37 धावसंख्या. 37 लॉस ऑफ 4 विकेट. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. तितकी चांगली सध्या गती जे आहे ते प्राप्त करतील का दोन आक्रमक फलंदाज. अजूनही जो मात्र स्टार्ट घ्यायचा आहे तो स्टार्ट अजूनही घेता तर आलेला नाही, पण फिनिशिंग रोलमध्ये एखाद्या बॅटरकडून अपेक्षा आहे की मोठे पॉवर हिटिंग जे आहे ते करणं गरजेचं. ज्याला टायमर सेट आहे त्यासाठी विनंती की जास्तीत जास्त आपण फास्ट क्रिकेट दाखवा. हा फायनलचा सामना आहे आणि या स्पर्धेचा शेवटचा सामना, अंतिम सामना आपल्यासमोर सध्या पाहायला मिळेल. राकेशला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सध्या सेट केलं जातं. इथे धावा ज्या आहेत त्या सातत्याने आपण पाहतो की ॲडव्हान्टेज सध्या बॅटिंग टीमच्या विरुद्ध शिवशक्ती कासा टीमकडे सध्या पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग आणि त्यामध्ये फिल्डिंगची पुन्हा एकदा रचना आहे जी आहे ती तितकी चांगली. त्यामध्ये आपण पाहतो की राकेशने 3 झेल पकडलेत. चांगली फिल्डिंग सध्या त्याच्या मार्फत अगदी पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. एक ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात. यावरचा स्पेलमध्ये पुन्हा एकदा तयार. ओपनिंग घेण्याचा प्रयत्न, हा बॉल मागे चला फिटसदा आहे तिथे तैनात. मयूर जोपर्यंत बॉलला फिट करते तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न एकच राहिला आणि या सिंगलच्या मदतीने धावांची गती जी आहे ते जाऊन पोहोचते फलकाती 38. लॉस ऑफ विकेट फॉर. दबाव सध्या आहे, कठीण परिस्थिती सध्या पाहायला मिळते, पण तो पाहूया लक्ष कुठपर्यंत घेऊन जातील. त्यासाठी सातत्याने तुम्हाला बिझी राहावं लागेल. दोन्ही बॅटरला त्यासाठी बिझी क्रिकेट जे आहे ते सातत्याने खेळावं लागेल. राकेश पुढचा बॉल. ओपला करण्याचा प्रयत्न, बॉल हवेचा फिटनेस आहे तिथे तैनात, पण बॉलच्या रेंजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. बॉल जोपर्यंत कव्हर करते दोन बघण्याचा प्रयत्न सध्या आहे आणि इथे बॅटर पुन्हा एकदा पोहोचलेले नाही येत आणि त्याच पुढे इथे फलंदाज बाद होईल.
चला तर वेलकम बॅक. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. या षटकातील ओव्हर नंबर 6चा खेळ सध्या जारी आहे. धावसंख्या जबाबदार स्कोर कार्डवरती 39. 39 आतापर्यंत 5 गडी गमावलेत. पहिल्या सत्रात तितकं चांगलं सध्या कमालचं पाहायला मिळतं. सध्या तरी आपण पाहतो की जिथे बॉलिंगचा जो मात्र मारा जो आहे तो तितका चांगला सध्या सेट होत असताना धावा जे आहेत ते पाहायला गेलं तर जास्तीत जास्त खर्च केला जात नाहीये. नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी आसिफ कुरेशी नो बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये फायर तर आहेत, परंतु जी मात्र आपण पाहतो की परिस्थिती पाहायला गेलं तर हाताळावी लागेल इथून. त्यासाठी बॅटिंग करत असताना दर्जेदार स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे आणि तो प्रयत्न सुद्धा करण्यासाठी आसिफची पुन्हा एकदा एंट्री. बॉल पुन्हा एकदा तयार. 39 5 विकेट लॉस. व आलेल्या प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन्सला बॉल हवेतच केला. फिल्डर सुद्धा आहे तैनात प्रमोद पारधी तिथे आणि बॉलला कॅरी करतील अगदी स्वीकार करत असणार मनापासून. आणि याडे आसिफ जसे आले ते पुन्हा एकदा आता परततील माघारी. म्हणजेच का तर पुन्हा एकदा विकेटचे पतन फलंदाज याडे बॅक टू दी पॅव्हलियन बाद. सहावं षटक सध्या जारी, पण विकेट जास्त गमावल्या त्यामध्ये खूप चांगली बॉलिंग सातत्याने केली जाते. लागोपाठचे 2 विकेट गमावले टीम साई स्पोर्ट टीमने. मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन यावर्षी सुद्धा तितका चांगला खेळ सध्या राहिलेला आहे. पण शिवशक्ती कासा टीमने पत्ते जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या अगदी बाजूला ठेवलेले आहेत. व आलेला प्रहार करण्याचा प्रयत्न टायमिंग आहे का? याडी फटका चांगला चांगला शॉट आणि थँक्स अलर्ट जातो हाच बॉल सीमापार षटकार. धमाकेदार सध्या बॅटिंग करत असताना या प्रकारचे तुमच्याकडून अपेक्षा होते आणि अनिस खान जसे आलेत मैदानच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. टीमची धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्डवरती 45 6 गडी. पुढे एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल आतमध्ये आहे का हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. पण तो बॉल जो आहे तो लाईनच्या आतमध्ये पुन्हा एकदा डिलिव्हर केला जातो. धावसंख्या घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाही. येतो डॉलची समाप्ती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्डवरती 45 एक ऑलमोस्ट फायटिंग स्कोर पाहिजे. 70 प्लस धावसंख्या जरूर असेल तिथपर्यंत सुद्धा चांगली फाईट होऊ शकते आणि तो प्रयत्न करण्याची जबाबदारी आता 2 फलंदाजाच्या अगदी खांद्यावरती आहे. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. या सुद्धा प्ले करण्याचा प्रयत्न बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. होते षटकाची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जबाबदारी स्कोर कार्डवरती 45 डीजे. फाईव्ह 45 धावसंख्या फलकाते 6 गडी गमत असता. पण आता बबलूचा पुन्हा एकदा तितका चांगला सध्या आपण पाहतो की वापर जो आहे तो योग्य वेळी सुद्धा केला जातो. महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण पाहतो की त्याला 2 षटका हातांची जबाबदारी दिली होती. या मॅचमध्ये पाहायला गेलं तर त्याला सध्या आपण पाहतो की एका ओव्हरची पुन्हा एकदा संधी दिली जाते. 45 धावसंख्या 6 गडी बाद ऑन विकेट. ओ प्रहार करायचा होता ऑन सेला. पण इथे सुद्धा बॅटने बॉलचं जे मात्र कनेक्शन पाहिजे ते सातत्याने मिस होत असताना हितेश पाटील अजूनही स्ट्रायकर रेनमध्ये आहेत. सलामीच्या भूमिकेमधून अजूनही पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती सध्या प्रेमात सध्या पडलेले आहेत. ज्या प्रकारे आता शेवटपर्यंत अगदी लढा द्यायचा आहे आणि तो लढा जो आहे तो कायम या मैदानात सध्या त्यांच्याकडून पाहायला मिळेल. 45 धावा 6 गडी बाद. 7वं षटक सध्या जारी.
हो, यावेळी सुद्धा प्रहार परंतु बॅटच्या आतलीकडे घेत असताना बॉल फ्लाय स्लिपमध्ये सुद्धा फिल्डर सुद्धा आहे स्लिप कॉर्नरमध्ये. युवराज मेजर बॉलला पुन्हा एकदा फिरकत येतो. आपलं धाव जे आहे ते एकच इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जंप होते फलकात आतापर्यंत 46 46 धावसंख्या. सातत्याने धावा तुम्हाला अगदी पाहायला गेलं तर धावेची इन्व्हेस्टमेंट जी आहे गुंतवणूक ती सातत्याने करावी लागेल परंतु तसं होताना दिसत नाहीये. त्याचे कारण आपण पाहतो की बॉलिंग जो आहे स्पेल जो आहे तो प्रत्येकाचा खूप चांगला सध्या यूज केला जातो आणि त्याचमुळे दबाव सध्या बराच चाललेला आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर तर खाली राहिला बॅटरवरती पुन्हा एकदा आलेला नाहीये आणि तीच मात्र आपण पाहतो की बॉलिंगची रिदम जी आपण पाहतो स्टाईल जी आहे लाजबाब आणि आणखीन एक निर्धाव बॉल सध्या पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग धावसंख्या येतच नाहीये. त्याचं कारण आपण पाहतो की बॉलिंगचा स्पेल जो आहे तो लाजबाब सध्या अगदी सेट करत असताना धावांची गती 46. हो, या सुद्धा टायमिंग फसलंय का फिटर सुद्धा आहे अंकुश रावडे. बॉलच्या पुन्हा एकदा खाली येतील बॉलला कॅरी करते येतो आणखीन एक धक्का आणि आणखीन एक विकेटच्या पतन फलंदाज बाद. तर विकेट गमावलं त्याचा बॅटिंग करण्यासाठी अक्षय बुरकुड सध्या नवीन बॅटर. तो सामना जो आहे तो 7 विकेट गमावत असताना प्रहार करण्याचा सातत्याने प्रत्येक बॅटर करतो परंतु जे मात्र टायमिंग आहे ते टायमिंग सातत्याने आपण पाहतो की प्रत्येक बॅटरच्या बॅटवरती व्यवस्थित होत नाहीये आणि त्याचपुढे धावेची गती सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो परंतु त्यामध्ये सातत्याने अपयश नावाची पायरी जी आहे ते पुन्हा एकदा अगदी पार होत नाहीये. यशापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल परंतु ते सातत्य जे आहे ते कुठला बॅटर अगदी ठेवेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पुढे खेळण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला बॅटचा स्विंग जो आहे तो ऑफसाईडला ढकलला फिटर सुद्धा आहे तिथे तैनात आणि बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेममध्ये पोहोचतील बॉलला पुन्हा एकदा कॅरी करतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने होते ओव्हर नंबर 7चा खेळ इथे समाप्त. त्या धावेची गती जी आहे 48 आता शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते. आता आक्रमण करण्यासाठी 48 धावा 7 गडी गमावलेत परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कुठल्या बॉलरकडे सध्या बॉल सुपूर्द केला जातील हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. परंतु पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा आपल्या नावाचा अगदी डंका सध्या सेट करत असताना यावेळी टीम शिवशक्ती कासा यंदाच्या सीझनमध्ये ज्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो प्रत्येक मॅचमध्ये पुन्हा एकदा अगदी आपली नावाची कामगिरी उत्तम अगदी पार केलेली आहे. शेवटचं षटक धावसंख्या जंपमध्ये स्कोर कार्ड होते 48 7 गडी गमावलेत. तर शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा विश्वनाथ ऑन द विकेट. प्रहार करण्याचा प्रयत्न या फायनल मॅचचा पुन्हा एकदा आनंद घेण्यासाठी भरपूर मंडळी तर उपस्थित आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे या फायनल इनिंगमध्ये. चोहो बाजूने पाहायला गेलं तर सध्या आपण पाहतो की प्रेक्षक अगदी आनंदित या स्पर्धेच्या माध्यमातून आनंद घेताना त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 49 धावसंख्या 7 गडी गमावलेत. शेवटचे षटक सध्या जारी. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार. मेजर प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइमिंग फटका सध्या आहे. बॉलच्या खाली पोहोचतील का? झेल पकडण्याचा प्रयत्न अखेरच्या क्षणाला पुन्हा एकदा झेल कॅरी झालेला नाहीये. बॉल जोपर्यंत पकडती तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग बिट द विकेट या 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातील. या धावसंख्येच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकातील जॉम्पमध्ये स्कोर काढते 51. 8वं षटक सध्या पुन्हा एकदा जारी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती येतील? एक बॅलन्सची टोटल पाहिजे जिथे फाईट होऊ शकते. 2 हात करू शकते टीम. तो प्रयत्न होईल का? कारण की येथे धावेचा पाठलाग करणं म्हणजे थोडंसं घाम जो आहे तो गाळावा लागेल शिवशक्ती कासा.
हो, हा बोलवेत केला सुद्धा पीटर्सला आहे तैनात. यावेळी चुकी होणार नाही. चांगला टेकिट केला जाईल आणि स्टनिंग कॅच पकडत असताना यावेळी फलंदाज बॅक टू दी पॅव्हलियन बाद. नवीन फलंदाज सध्या बालू नो बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 51 धावसंख्या 8 गडी गमावले येतात. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बॉलर मेजर पुन्हा एकदा तयार. हो, चांगला फटका ऑनसला डीपमध्ये फिल्डर सुद्धा आहे. वेगाने बॉलपर्यंत पुन्हा एकदा झडप टाकते. तितकी चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. मिड विकेटमध्ये सूरज सध्या आहे तिथे तैनात. प्रत्येक बॉल ते नेहमीच आपण पाहतो की आक्रमकतेने पुढे येत आहेत आणि चांगलं बॉलला पुन्हा एकदा कॅरी करत आहेत. तोपर्यंत चांगली फिल्डिंग त्यांच्या मार्फत अगदी पाहायला मिळते. आणि या सिंगाच्या मदतीने धवेची गती जी आहे ती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 50-52. 7.3 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा षटक सध्या जारी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मेजर पुन्हा एकदा प्रहार ऑप्शनला कट्टर केलाय. पिटर सध्या पुन्हा एकदा पोहोचतील. एक धाव प्राप्त केले जाते. सेकंडचा पुन्हा एकदा कॉल अखेर राकेशकडून जी मात्र अपेक्षा नव्हती की चुकी होईल, पण अखेर त्याच्याकडून होते चुकी आणि एक्सपेक्टेड पुन्हा एकदा या प्रकारच्या चुक्या त्याच्याकडून अगदी नव्हत्या, पण तो बॉल सीमापार 4 धावा चौकार. आणि या चौकारच्या मदतीने धावांची गती जेव्हा स्कोर कार्ड आता 56 याकडे होती. शेवटच्या षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये या प्रकारचे फटके पाहिजे होते आणि तो फटका जो आहे तो अखेर अक्षयच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 8 गडी गमावलेत. सामना सध्या तरी वरचढ ठरत असताना टीम शिवशक्ती कासा तो पहिल्या इनिंगचा खेळ सध्या आपण पाहतो. आपण दुसऱ्या इनिंगची सुद्धा पाहायला गेलं तर तपासणी करून बघू शकतो आणि त्याचपुढे या मॅचचं चित्र जे आहे ते पुढे एकदा सेकंड इनिंगमध्ये स्पष्ट होईल. लेग बायच्या जोरावरती एक धाव प्राप्त या सिंगाच्या मदतीने धावेची गती जी जाऊन पोहोचते स्कोर काटे 57-57. या इनिंगचा आता शेवटचा बॉल सध्या शिल्लक आहे. चांगली सध्या बॉलिंग केली जाते. शेवटचा बॉल या षटकात 57 धावसंख्या फलकात 8 गडी गमावलेत. प्रोजेक्ट स्कोर जो आहे तो मोठा तर नाहीये. शेवटचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा प्ले करतील. तो आणखीन एक यश जे आहे ते प्राप्त होईल. म्हणजे का तर विकेटचे पतन फलंदाज पुन्हा एकदा बाद. पंचदर्शातील वाईट प्लस विकेट म्हणजे का तर एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त होते. आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावेची गती जेव्हा स्कोर कार्ड आता 58. 8 गडी गमावलेत. शेवटचा बॉल या षटकातील 58 धावसंख्या फलकाआधी. नवीन बॅटर सध्या महादेव पण पहिल्या इनिंगमध्ये जी मात्र आकडेवारी पाहिजे ती तसं मात्र अपेक्षित आकडा जो आहे तो फलकावरती नाही, पण जी फायटिंग स्कोर पाहिजे तो तर नक्की आहे या ऑन स्क्रीनवरती. पुन्हा एकदा फटका चांगला बॉल पुन्हा एकदा हुलकावणी देतो. बॉल मागे फिटर सुद्धा आहे. 2 धावा इथे प्राप्त. तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो. 3 धावा इथे प्राप्त केल्या जातील का? 3 धावा घेण्याचा प्रयत्न आणि अखेर याआधी पाहावं लागेल तिसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही. ते पुन्हा एकदा इथे तिसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मदत जी आहे ती घेतली जाते. 2 धावा जर पाहायला गेलं तर ग्राहक धरल्या जाते, परंतु तिसरी धाव जी आहे ती पूर्ण झाली की नाही हे सध्या पुन्हा एकदा PCR रूममध्ये पुन्हा एकदा चेक केलं जाईल आणि त्यानंतर आपल्या समोर निर्णय सध्या येईल. धावसंख्येचं टार्गेट ते आता कुठपर्यंत जाईल ते मात्र चेक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचं आभार अगदी आहेत. आणि पुढच्या मॅचला पुन्हा एकदा जशी पुढच्या इनिंगला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा विनंती करतो नकुल यांना आणि ऐकूया नकुल सरांचा आवाज.
तर बॅटर सेफ राहील आणि 3 धाबा ज्या आहेत त्या प्राप्त होतील आणि या 3 धाबीच्या मदतीने धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर कार्ड होते 61 आणि 62 धाबीचा पुन्हा एकदा पाठा करायचा सामना जिंकण्यासाठी जसे पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपण जाऊया आणि नकुल सरांचा आवाज ऐकूया पुन्हा एकदा. थँक यू. चला यावेळेस आपण बघू शकाल पहिल्या इनिंगचा खेळ झाला. चला दोन बॅटर लगेच जातील मैदानामध्ये. वेलकम पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं. कारण की भरपूर उशीर झालाय तरी सुद्धा बराच प्रेक्षक वर्ग आतापर्यंत या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेची खासियत वैशिष्ट्य आहे आणि विशेषतः आमचा महिला वर्ग महिला भगिनी अद्यापही जवळपास आता 3 वाजले गेले तरी सुद्धा क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना आपण बघू शकतोय. कारण की असं चित्र क्वचितच बघायला मिळलं जातं. त्यांचे सर्वांचे मी नक्कीच आभार व्यक्त करेन. तसेच YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक वर्ग बराचसा जोडला गेला. त्यांचे सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करेन. तसेच ही स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर व्यक्तींनी लहान मोठं का होईना सहकार्य केलंय. त्या सर्व व्यक्तींचं मी पूर्ण कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. कारण की इतकी मोठी स्पर्धा भरवणं आणि ती स्पर्धा भरवण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तीचं काम नाही. त्यासाठी भरपूर व्यक्तींचं सहकार्य हे गरजेचं ठरलं जातं. आणि ते सहकार्य भरपूर व्यक्तींनी केलंय. रिकीदादा रत्नाकर साहेब शिल्पकार या स्पर्धेचे आहेत तर त्यांना साथ भरपूर लोकांनी दिले. त्या सर्वांचं नक्कीच आभार. कारण की एक मोठी स्पर्धा नाईट टुर्नामेंट या ग्रामीण भागामध्ये भरवणे ज्या रीतीने विनोद सरांनी उल्लेख केला होता की ग्रामीण भागामध्ये अशा लेवलची स्पर्धा भरणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. ते करून दाखवलं आहे ते रिकी दादा रत्नाकर साहेबांनी आणि बऱ्याचशा खेळाडूंना खेळण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली. कारण की दिवसाचे सामने भरपूर होतात, दिवसाच्या स्पर्धा भरपूर होतात. परंतु नाईट टुर्नामेंट क्वचितच आपल्या विभागामध्ये पाहायला मिळल्या जातात. नक्कीच जो महिला प्रेक्षक वर्ग दर दिवशी दर नाईटला जवळपास शेवटच्या सामन्यापर्यंत जोडला गेलाय. हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. त्या सर्वांची विशेषतः आभार नक्कीच पूर्ण कमिटीच्या वतीने असेल. कारण की जर का बघायला गेलं तर ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा नियोजन केलं गेलंय. दरम्यान 61 धावा झाल्यात. 62 धावेचं टार्गेट जवळपास 3 वाजले गेलेत. तरीसुद्धा भरपूर प्रेक्षक वर्ग जागा सोडण्यास तयार नाही. कारण की त्यांना बघायचं आहे की या स्पर्धेवरती कुठला संघ नाव कोरताना बघायला मिळला जाईल. दरम्यान दुसऱ्या इनिंगचा थरार चालू होतोय. मैदानामध्ये 2 बॅटर बघायला मिळले जातील. प्रणय आणि त्याच्या साथीला चिराग शिंदे ही जोडी बघायला मिळली जाते. तर समोर गोलंदाजीसाठी बघायला मिळला जाईल तुमचेच मिस्टर सूरज कोदे. पहिला चेंडू यावेळेस मात्र पायांवरती चेंडू होता. मनगटांचा वापर केलाय. कलायु का इस्तेमाल. चेंडू गेलाय सीमा रेषापार. चौकार 4.
यावेळेस सामना चालू होते पुन्हा एकदा. दरम्यान हा चेंडू यावेळेस फील्ड केले जाईल. दरम्यान पारितोषिकाची घोषणा नुकतीच या ठिकाणी होते. चिराग शिंदे सलामीवीर म्हणून नॉन स्ट्रायकर एंडला बघायला मिळला जातोय. त्याच्या प्रत्येक षटकारासाठी रिकी साहेबांकडून या ठिकाणी ₹1000 दिले जातील. प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक रिकी दादा साहेबांनी या ठिकाणी लावलं गेलंय. बघूया किती षटकार येतील. आवश्यकता आहे या ठिकाणी मोठ्या फटक्यांची सुद्धा, कारण की टार्गेट 62 धाब्यांचं दिलं गेलंय. बदल आलिप्त करत खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी मात्र चुकीचा फटका ठरला जातोय. मोठी विकेट सुरुवाती झटका मात्र दिला गेलाय या पहिल्या षटकामध्ये. पहिला गडी बाद झालाय 4 या धावसंख्येवरती. यावेळेस विकेट गेलाय. त्यानंतर तिसरा क्रमांक युवराज यावेळेस बघायला मिळला जातोय. तिसऱ्या क्रमांक युवराज चौरे या फलंदाजाला आपण बघू शकाल. 62 धाब्यांचा पाठलाग. मेगा फायनल. मेगा फायनलमध्ये बऱ्याच वेळेस हे चित्र बघायला मिळलं जातं की स्कोर हा जास्त लागला जात नाही. कमी स्कोर असतो, परंतु कमी स्कोरवरती मेगा फायनल कधीही रंगली जाते. ही कधी आपण मोठ्या टुर्नामेंट नेहमी बघतो. मेगा फायनलमध्ये स्कोर क्वचितच जास्त राहिला जातो, अन्यथा स्कोर हा मात्र कमी राहिला जातो. आणि तेच घडलं गेलं या स्पर्धेमध्ये सुद्धा. या ठिकाणी कुठलं प्लॅनिंग आखलं जाईल, कारण की एक विकेट लवकर बाद केलाय. सूरज खोद एक चतुर गोलंदाज आहे. यावेळेस दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलंय. डीपमध्ये खाली क्षेत्र आहे. एक सिंगल धाव दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस 2 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. एक अटीतटीचं बॅटल रंगलं जात आहे मैदानामध्ये की कुठला संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल. गेले 4 नाईट आपण स्पर्धा बघितली. साई स्पोर्ट या टीमने एखादा इम्पॅक्ट प्लेअर यूज केलाय का, ही माहिती स्कोर सोबत शेअर करायची आहे. या ठिकाणी सामना चालू ठेवायचा आहे. यावेळेस मात्र काय कमालीचा चेंडू होता. यश त्यांच्या मागे वेगाने ट्रॅव्हल करतोय. बघूया किती धावा त्या मिळल्या जातील. सावकाराचा इशारा पंचाने केलाय. 4 धाब्यांची मोहर यावेळेस मात्र उमटली जाते. धावसंख्या आपण बघू शकाल 10 धावा सध्या तरी लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे अद्यापी. तब्बल धावसंख्या 10 धाव फलकाती लागली जाते. 62 धाब्यांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. विकेट लवकर बाद झाला होता, परंतु या ठिकाणी जर का बघायला गेले तर चांगली फलंदाजी ती केली जाते मैदानामध्ये. पहिले षटक सूरज खोद या गोलंदाजाला आपण बघू शकाल. एक विकेट अद्याप त्याने प्राप्त केलाय. चतुर गोलंदाज आहे. प्लॅनिंग आखण्यामध्ये माहीर. या ठिकाणी बघा शेवटचा चेंडू समोर स्ट्रायकर युवराज या फलंदाजाला आपण बघतोय. टप्पा पळेंदर खाली राहिलाय चेंडू, त्यामुळे उंचीने बीट झालाय हेच आपण म्हणू शकतो या ठिकाणी. यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ इथेच संपन्न होतोय. धावसंख्या 10 लागली जाते. 62 धाब्यांचा पाठलाग तो केला जातोय. आपण बघू शकतोय भारतीय जनता युवा मोर्चा पालघर जिल्हा आयोजित हा खेळ महोत्सव डे नाईट च्या माध्यमातून रूपाने ही स्पर्धा मात्र भरवण्यात आली होती. गेले 4 दिवस आपण स्पर्धा बघतोय, अनुभवतोय आणि कमालचे सामने सुद्धा रंगले गेलेत. बऱ्याचशा खेळाडूंना एकत्रित आणत या ठिकाणी तलवाड्याचं एक सुसज्ज मैदान, ग्रामस्थांचं सहकार्य विशेष मोलाचं ठरलं गेलंय. एक सुसज्ज नीटनेटकं मैदान तयार करण्यासाठी त्या सर्वांचे सुद्धा आभार. कारण की अशा प्रकारची मैदान सध्याच्या घडीला जर का बघायला गेली तर क्वचितच बघायला मिळली जातात. त्यापैकी एक चांगलं मैदान, ज्या मैदानावरती खेळण्यासाठी कुठलाही खेळाडू हा उत्सुक असेल असं हे मैदान सध्या तरी उपलब्ध झालं या तलवाडा गावामध्ये. आणि या मैदानावरती आपण बरेचसे चौकार षटकार विकेट बघितल्यात. चांगला खेळ, खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट हे प्रेक्षकांना बघायला मिळलं गेलंय. दरम्यान जाऊ या मैदानामध्ये. दुसरं षटक घेऊन आलाय अक्षय कोम. यावेळेस मात्र मोठा प्रहार केला गेलाय. झेलची संधी होती.
संधी मिस होते या ठिकाणी. चिराग होता स्ट्रायकर एंडला. मिस हिट झाला होता फटका चिरागसाठी. प्रत्येक षटकारासाठी रिकीदादा रत्नाकर साहेबांकडून पारितोषिक आहे. ₹1000 प्रत्येक षटकाराला दिले जातील. तो प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं टायमिंग मात्र झालं नाही. त्यामुळेच एक धाव मिळली जाईल फक्त या चेंडूवरती. धावसंख्या 11 बघायला मिळली जाते. 62 धावेंचा पाठलाग केला जातो. एका बाजूने आपण बघू शकाल युवराज या दरम्यान उंच भिरकावलंय. पुनश्च एकदा सूरज बरस अंतर कापत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न विफल ठरला जाईल आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय दमदार चौकार. धावसंख्या 15 बघायला मिळली जाते. आतापर्यंत अपराजित राहिलेला एकमेव संघ तो म्हणजे आपण बघू शकाल शिवशक्ती कासा संघ. अजून एक खोलवर टेप्याचा चेंडू होता. ऑन साइडला सर्कलमध्ये वेगाने थ्रो सुद्धा केला गेलाय. काय खेळलं गेलंय. मिसअंडरस्टँडिंग होते या ठिकाणी. चांगला खेळ रंगला जात होता. स्वतःच्या चुकीमुळे या ठिकाणी माघारी परतावं लागेल फलंदाजाला. दुसरा गडी बाद झालाय. न्यू बॅटर यावेळेस सूरज खोदे बघायला मिळला जातोय. 15 धावा सध्या तरी धाव फलकावधी या ठिकाणी लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये तो रंगला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका. कार्पेट सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल करतोय ना जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. वेळेस 19 धावा. शिवशक्ती कासा संघ पुन्हा एकदा फ्रंट सीट वरती सध्या तरी बसला गेलाय. हा चेंडू बघायला मिळला जातोय. चांगल्या रीतीने चेंडूला डिलिव्हर केलं गेलंय. डॉट आलाय चेंडू. कासा टीम शिवशक्ती कासा टीम जर का बघायला गेली तर प्रत्येक सामन्यामध्ये या टीमचं प्रदर्शन अधिकच वाढलं गेलंय. जर का बघायला गेलं तर या टीमचा प्रोसेसचा ग्राफ आपण बघू शकाल. प्रत्येक सामन्यामध्ये वाढला गेलाय. कारण की चांगलं क्रिकेट नेहमी सातत्याने खेळत आलाय हा संघ. मेगा फायनलचं प्रेशर कुठल्याही खेळाडूवर दिसलं गेलं नाही. जसं लीग स्टेजमध्ये परफॉर्मन्स केलाय तोच परफॉर्मन्स या ठिकाणी सुद्धा बघायला मिळला जातोय. मग अपील तर केली गेली. मग तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय.
बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला देतात ऑफ डिसमिसल. या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहे. हे डिसिजन येत आहे. खांद्याला चेंडू लागला होता त्यामुळेच फलंदाज सुरक्षित राहिला जाईल. धावसंख्या आपण बघू शकाल 19 धावा. सध्या तरी धावफलकावधी झाल्यात 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या 19 बघायला मिळली जाते. फलंदाज सुरक्षित आहे. या क्षणी अद्यापी भरपूर धाब्यांची गरज बघायला मिळली जाते. 62 धाब्यांचा पाठलाग तो केला जातोय. आपण बघू शकतो या मेगा फायनल वरती कुठला संघ नाव कोरेल. शिवशक्ती कासा संघ आतापर्यंत अपराजित राहिलाय. हा शेवटचा सामना जिंकत अपराजित राहील का, की या संघाचा विजय रथ साई स्पोर्ट्स संघ मोडीत काढेल. बघूया. अद्यापी 6 षटकं शिल्लक आहेत. 36 चेंडू 43 धावा. हे समीकरण अद्याप मात्र शिल्लक आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजची मार्गवती सूरज खोदे. या गोलंदाजाला पुन्हा एकदा आपण बघू शकाल थोडंसं प्लॅनिंग आखत चांगल्या रीतीने चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न तो केला जातोय. तसं घडेल का, की समोर आपण बघतोय सूरज खोदे आणि चिराग शिंदे ही जोडी मात्र या ठिकाणी शिवशक्ती कासा टीमला जिंकून देईल. काय घडलं जाईल. प्रेक्षकांच्या नजरा खेळल्या गेल्यात. 6 षटकं 43 धावा ही आवश्यकता बघायला मिळली जाते. दरम्यान तिसरं षटक प्रारंभ झालाय. पहिला चेंडू पडला जातो या तिसऱ्या षटकाचा. चिराग शिंदे ऑन स्ट्राईक. या क्षणी आपण बघू शकाल डॉट आलाय. चिरागसाठी पारितोषिक साहेबांनी लावलं गेलंय, परंतु अद्याप पारितोषिक पटकावलं गेलं नाही. एकही षटकार त्याच्या बॅटमधून निघाला गेला नाही. प्रयत्न केला जातोय. अद्याप दोन्ही चेंडूंना सामोरा गेलाय, त्यामुळे संधी आहे. अजून भरपूर चेंडू सुद्धा आहेत. यावेळेस आपण बघू शकाल डॉट आलाय चेंडू. धावसंख्या धावफलक 19 स्थिर बघायला मिळली जाते. सूरज खोदे चतुर गोलंदाज आहे. नेहमी त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग हे कायम सातत्याने आखलं जातं, की कशा रीतीने एखाद्या फलंदाजासमोर गोलंदाजी करायची हे सातत्याने प्लॅन तो बनवत असतो. या क्षणी 19 धावा. अद्याप आपण बघू शकतो या 3 वाजून गेले तरी प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा हा मेगा फायनलचा सामना बघतोय. क्षणी बघू शकाल आपण सध्या तरी 70 पार लोक अजूनही हा मेगा फायनल 3 वाजून गेले तरी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बघताना आपण नक्कीच बघू शकतोय. AVP नेटवर्क या चॅनलवरती आणि या चॅनलचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की क्वालिटी काय असते हे आपण चॅनलवरती बघू शकाल. जशा रीतीने कव्हरेज केलं जात आहे. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान एक धाव सहजपणे पूर्ण केली जाईल. यावेळेस एकच धावे ते समाधान मानावं लागेल. धावा झाले 23. हे षटक कुठेतरी शांत ठेवण्याचं काम ते गोलंदाजाने केलंय, कारण की 3 चेंडूमध्ये एकच धाव आतापर्यंत खर्च केली जाते. 2 चांगले बॅटर आहेत, कारण की सूरज खोदे वेतीचा हा फलंदाज, तर दुसऱ्या बाजूने सूरज खोदे आपण गोलंदाजीसाठी सुद्धा बघतोय. यावेळेस मात्र हा फटका चांगल्या रीतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू चाललाय, परंतु रोखलं जाईल का.
थोडंसं बाईकच्या माध्यमातून या धावा मिळल्या जातील. धावसंख्या आपण बघू शकाल 24 धावा सध्या तरी धावफलकात बघू शकतोय. 32 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण अद्याप शिल्लक आहे. पुढचा चेंडू वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऍक्शनी डॉट आलाय चेंडू. ऑफ साईडचं बरंचसं क्षेत्र खाली सुद्धा बघायला मिळलं जाते, परंतु ऑन साईडला बरेचसे फलंदाज नेहमी फटके खेळण्यासाठी ट्राय करतात. हे आपण वारंवार नेहमी बघितलंय आणि तोच प्रयत्न या वेळेस फलंदाजाने केला होता. धावा झाल्या त्या 24. 31 चेंडू 38 धावा हे समीकरण. समीकरण अगदी जर का बघायला गेलं तर सोपं वाटलं जात आहे, परंतु मेगा फायनल आहे. मेगा फायनलमध्ये साहजिक थोडंसं का होईना प्रेशर हे प्रत्येका प्लेअरवरती येतं, कारण की या अंतिम सामन्यामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या इनिंग असतात त्या कायम स्मरणात राहिल्या जातात. यावेळेस मात्र हा चेंडू चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान फील्ड केले जाईल तोपर्यंत बघूया 2 धावा या चेंडूवरती सुद्धा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या दोन्ही पुढे जाते. धावसंख्या बघायला मिळली जाईल 26 धावा सध्या तरी या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या बघायला मिळली जाते ती 26 धावा 26. पहिले येण्यासाठी सध्या तरी हा संघर्ष मैदानामध्ये बघायला मिळला जातोय. कोण जिंकेल यासाठी मात्र मैदानामध्ये संघर्ष केला जातोय. मेहनत ही घेतली जाते. प्रयत्न तुम्हाला सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. कुठलंही विजयाची चव जर का चाखायची असेल तर तुम्हाला मेहनत ही सातत्याने घेत राहणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ऍक्शनी 26 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. 36 धावींपासून दूर दिसला जातोय तो शिवशक्ती कासा संघ. या दरम्यान टीम कॅप्टन स्वतः हितेश पाटील आलाय. मागील काही सामने जर का बघायला गेले तर सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करत होता. यावेळेस प्लॅनिंगमध्ये थोडेसे चेंजेस केलेत. स्वतःला 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी घेऊन आलाय. बघूया हे प्लॅनिंग सक्सेसफुल ठरलं जाईल का. समोर फलंदाज आपण बघतोय मिस्टर चिराग शिंदे. चांगला चेंडू आतापर्यंत ज्या रीतीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने सध्या तरी गोलंदाजी केली जाते. धावसंख्या आपण बघू शकाल सध्या तरी 26 धावा. आयकॉन बनाम आयकॉनच बॅटल सध्या तरी बघायला मिळलं जात आहे. धावसंख्या 26 आपण बघू शकतोय. चिराग शिंदेसाठी पारितोषिक लावलं गेले, परंतु अद्याप या ठिकाणी पारितोषिक पटकावलं गेले नाही. अजून एक चांगल्या दर्जाचा चेंडू. क्वालिटी बघायला मिळली जाते गोलंदाजाची. मेगा फायनल आहे. मेगा फायनलमध्ये प्रत्येक प्लेयर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, कारण की मेगा फायनलमध्ये ज्या ज्या आपण इनिंग खेळतो किंवा जी चांगली कामगिरी करतो ती गेली कित्येक वर्ष मात्र त्या आठवणी कायम स्मरणात राहिल्या जातात. ऍक्शनी तेच करण्याचा प्रयत्न प्रत्येक प्लेअर करतोय मैदानामध्ये. बघूया समोर थोडंसं स्ट्रगल करताना चिराग बघायला मिळला जातोय. थोडंसं खोलवर टेप्याचा हा चेंडू होता लॉंग ऑफ दिशेने. थोडासा चेंडू ढकलला गेलाय. दरम्यान एकच सिंगल धाव बघायला मिळले जाईल. चिराग अद्याप 7 चेंडूमध्ये 3 धावेंवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने सूरज कोदे 6 चेंडू 6 धावा. 27 धावा टोटल झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे. 27 चेंडू आणि 35 धावा. समीकरण सोपं वाटलं जात आहे, परंतु इतकं सोपं सुद्धा नसेल, कारण की समोर साई स्पोर्ट हा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. लीग स्टेजमध्ये तब्बल 6 सामने जिंकलाय. ऍक्शनी तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकले गेलेत. मागील दोन्ही सामन्यांमध्ये शिवशक्ती कासा संघ बाजी मारताना बघायला मिळला गेलाय. हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळणी केली जाते. दरम्यान डॉट आलाय चेंडू. हितेश पाटील सातत्याने जे आपण मागील सामने बघितलेत प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजी ही कमालीची राहिले गेली. मेगा फायनलमध्ये सुद्धा तेच काम करतोय. फलंदाजीमध्ये सुद्धा बघायचं गेल्यास शेवटपर्यंत क्रीजमध्ये तो थांबला होता. त्याला साथ पाहिजे तशी मात्र मिळली नव्हती, अन्यथा स्कोर बोर्ड एक मोठा लागला गेला असता. दरम्यान बघूया 27 धावा. 5वा चेंडू पडला जातो या षटकाचा. यावेळेस मात्र हे टायमिंग आपण बघूया. टायमिंगच्या बळावरती चेंडूला भिरकावलं गेलंय. 6 धावेंकरता येतोय एक ब्रँडेड षटकार.
धावसंख्या आपण बघू शकाल सध्या तरी 33 धावा. एक मोठा फटका आलाय. याच पद्धतीने जर का एक दोन मोठे फटके लागायला गेले तर सामना अगदी सोपा बनला जाईल. कारण की आव्हान इतकं मोठं दिसलं जात नाही. 33 धाबा झाल्यात. 29 धाब्यांची गरज बघायला मिळली जाते. पुढचा चेंडू अजून एकदा त्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. माघारी परतले गेलेत. कुठलीही धाव नसेल. कुठलाही धोका पत्करण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या तरी दिसले जात नाहीत प्लेयर. षटक इथेच कंप्लीट झालंय. पहिल्या 4 षटकांचा खेळ तो समाप्त झालाय आणि धाव संख्या बघायला मिळली जाते 33 धावा. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक आपण 2 मिनिटांचा घेऊ शकता. 4 षटकं कंप्लीट झालीत. 24 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण या क्षणी बघायला मिळलं जात आहे. चला या ठिकाणी आपण बघू शकाल 24 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण यावेळेस मात्र अद्याप बघायला मिळलं जात आहे. दोन्ही टीम आपलं स्वप्न साकार करण्यासाठी सध्या तरी मेहनत घेताना आपण बघतोय. हे स्वप्न कुठल्या टीमचं साकार होईल. कोणतेही स्वप्न हे कधी नवसाने पूर्ण होत नसतं. त्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर हा माणसाला कुठल्याही क्षेत्रामध्ये हा उचलावा लागतो. तो प्रचंड मेहनतीचा डोंगर या सामन्यामध्ये कुठला संघ उचलेल आणि कुठल्या संघाला प्रयत्नामध्ये यश मिळलं जाईल. सध्या तरी आपण बघू शकाल 24 चेंडू 29 धावा रिक्वायर रन रेट 7.25 बघायला मिळलं जात आहे. आणि याच 4 षटकापर्यंत समोरची टीम शिवशक्ती कासा टीम 25 धावा होत्या. 3 विकेट गमावल्या होत्या. ॲक्शनी गोलंदाज अक्षय कोम. डॉट आलाय चेंडू. चिराग मात्र या मेगा फायनलमध्ये निराशजनक कामगिरी करतोय. रिकी साहेबांनी पारितोषिक त्याला लावलंय षटकारासाठी 1,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी सध्या तरी स्ट्रगल थोडासा करतोय हेच आपण म्हणू शकतोय. कारण की 8 चेंडूमध्ये 3च धावा त्याच्या नावे सध्या तरी आहेत. मेगा फायनल आहे. कमबॅक करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. फुलटॉस होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण बघू शकाल 34 धावा सध्या तरी या ठिकाणी लागल्या गेल्यात. धावसंख्या 34 बघायला मिळली जाते. 5वं षटक मार्गस्थ आहे. अक्षय कुम हा गोलंदाज सुद्धा वेळोवेळी चांगली गोलंदाजी करत आलाय. या मेगा फायनलमध्ये अजून एकदा चांगली धमक दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस ऑन साईडला प्रत्येक प्लेयर योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. या क्षणी दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. 21 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण आपण बघू शकतोय. या मेगा फायनलवरती नाव कोरण्यासाठी कुठला संघ नाव कोरेल यासाठी सध्या तरी चुरस रंगली जाते मैदानामध्ये. एका बाजूने शिवशक्ती कासार, दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट. याच दोन्ही टीमने मात्र लीग स्टेजच्या सामन्यानंतर टॉप 2 मध्ये फिनिशिंग केलं होतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी बघायला मिळला जातोय. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा बघायला मिळली जाईल. एक सिंगल धाव 36 धावा सध्या तरी या ठिकाणी झाल्यात. शेवटपर्यंत सामना खेचण्याचा प्रयत्न साई स्पोर्ट हा संघ सुद्धा करतोय की शेवटच्या 6 चेंडूपर्यंत सामना जर का नेला तर रंगत वाढली जाईल आणि 50-50 चान्सेस क्रिएट होतात, बनले जातात.
यावेळेस झेलचा प्रयत्न केला जातोय. ॲक्च्युली आपण बघू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. त्या प्रयत्नामध्ये विकेट जाईल. त्यानंतर नक्कीच चांगला झेल चिमन खांबे यांच्यामार्फत टिपला गेलाय. एक कठीण झेल होता. आवश्यकता होती विकेटची. ती साई स्पोर्ट या टीमला ती विकेट मोक्याच्या क्षणी मिळली जाते. कारण की या ठिकाणी ज्यावेळेस कमी टोटल असतं त्या क्षणी विकेट हाच एकमेव पर्याय कुठल्याही टीमसमोर दिसला जातो. विकेट प्राप्त केल्या तेव्हाच आपण धावसंख्या डिफेंड करू शकतो आणि तो प्रयत्न यावेळेस साई स्पोर्ट संघ करताना बघायला मिळला जातोय. 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. 19 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण बघायला मिळलं गेलंय. यावेळेस शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. हा चेंडू जाऊ दिलाय. चिरागसाठी अजून पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. बॅक टू बॅक 3 षटकार आले तर 1000 रुपयांचे पारितोषिक रोशन भुसार यांच्यामार्फत दिले जाईल. परंतु अद्याप एक षटकार लागणं थोडंसं मुश्किल बनलं गेलं. स्ट्रगल करताना दिसला गेलाय. मागील काही सामन्यांपर्यंत त्याने छाप सोडली होती, परंतु सध्या तरी एका चांगल्या प्लॅनिंग तहत साई स्पोर्ट हा संघ उतरला गेलाय मैदानामध्ये की कुठल्या फलंदाजासमोर कशा रीतीने गोलंदाजी करायची हे एक चांगलं प्लॅनिंग बघायला मिळलं गेलंय. दरम्यान 18 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये बघायला मिळलं गेलंय. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धाब्यांची गरज अद्याप आहे. सामना बॅलेन्सिंग दिसला जातोय. कधी कुठल्या क्षणी पलटवार होईल हे मात्र सांगणं मुश्किल बनलं गेलंय. एका बाजूने हितेश पाटील आलाय महत्वपूर्ण षटक घेऊन. 6वं षटक आपण बघू शकाल. 18 चेंडू 26 धावा. प्रत्येक षटक प्रत्येक चेंडू तितकाच महत्वाचा ठरला जातोय. समोर स्ट्रायकरीला चिराग शिंदे. खोलवर टप्पा अचूक टप्पा साधला गेलाय. चिराग शिंदे समोर साई स्पोर्ट टीमने एक चांगलं प्लॅनिंग आखलाय की चिरागची कमजोरी काय आहे हे हेरलंय आणि ती कमजोरी पकडून ठेवत गोलंदाजी सध्या तरी केली जाते. 36 धाबा येणारे डॉट चेंडू फक्त प्रेशर घेऊन येतील. ॲक्च्युली चांगला खेळ करणं गरजेचं ठरलं जाईल. शेवटपर्यंत सामना केला तर प्रेशर हे वाढलं जाऊ शकतं. समोर हितेश पाटील अफलातून गोलंदाजी साई स्पोर्ट टीम. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अखेरीस एक चांगला फटका आलाय. चेंडू चाललाय सीमा रेषाबार. चौकार 4. धावसंख्या 40 वरती पोहोचली जाते. 16 चेंडू 22 धावा हे समीकरण सध्या तरी आपण बघू शकाल मैदानामध्ये. फुलर लेनचा हा चेंडू होता. ऑन साईडला ढकलला जातोय. एक धाव सहजपणे थोडासा फंबल झालाय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. धावसंख्या 42. एक धाव या ठिकाणी महत्वाची ठरली जाते. 15 चेंडू 20 धावा. पुढील 2 षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहिल्या जातील की त्या आधीच सामना संपवला जाईल. बघूया. सामना रंगतदार मोडमध्ये गेलाय. प्रेक्षक वर्ग जो थांबला गेलाय त्या प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन या स्पर्धेद्वारे होताना आपण बघू शकतोय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अखेरीस शांतता भंग पावणारा हा फटका आहे. जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया तो मुश्किल क्या. या ठिकाणी आलाय एक कमालीचा फटका. षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पारितोषिक लावलं होतं. एक षटकार आलाय. 1000 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय चिरागसाठी. ॲक्च्युली आवश्यकता होती. बराच काळ शांत राहिला होता, पण तो अखेरीस एक मोठा फटका बघायला मिळाला जातो. यानंतर 14 चेंडू आणि 14 धावा. समीकरण अगदी सोपं बनलं गेलंय. 14 चेंडू 14 धावा हे समीकरण आपण बघू शकाल. ॲक्च्युली समोर स्ट्रायकरला पुन्हा एकदा चिराग शिंदे. 14 चेंडू 17 धावा करत सध्या तरी नाबाद खेळतोय. समोर हितेश पाटील. हलकीशी अपील सुद्धा होती. या दरम्यान डॉट चेंडूची सांगता सध्या तरी बघायला मिळली जाते. 48 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शिवशक्ती कासा टीम अनबिटन टीम इथपर्यंत पोहोचला होता. हा संघ
ना सध्या तरी या मेगा फायनलवरती नाव कोरण्यासाठी अद्यापही 14 धावेंपासून दूर दिसला जातोय. 13 चेंडू 14 धावा. ॲक्च्युअली समोर हितेश पाटील काही प्लॅनिंग तयार करील का? समीकरण अगदी सोपं बनलं गेलंय, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, की जोपर्यंत शेवटची धाव येत नाही किंवा शेवटचा चेंडू पडला जात नाही, तोपर्यंत कोण जिंकेल हे भविष्यवाणी करणं थोडंसं घाईचं ठरलं जाईल. बघूया काय घडेल. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. समोर चिराग सध्या सुरुवातीच्या चेंडूवरती जर का बघायला गेलं तर स्ट्रगल केलं होतं. त्यानंतर एक चौकारी षटकार सुद्धा आलाय, म्हणजेच कॉन्फिडन्स परतला गेलाय, आत्मविश्वास आलाय, हेच आपण म्हणू शकतोय. या दरम्यान हा चेंडू ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, चेंडूने जखमा दिला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार 4. बारा चेंडू 10 धाब्यांची फक्त आवश्यकता बघायला मिळली जाते. या ठिकाणी शिवशक्ती कासा टीम जर का बघायला गेली तर प्रत्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत इथपर्यंत आला होता आणि या शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा अफलातून कामगिरी करत सध्या तरी अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेवला गेलाय. समोर साई स्पोर्ट संघ या टीमची सुद्धा कामगिरी चांगली राहिली गेली, परंतु फक्त या टीम समोर हा संघ थोडासा मात्र कमजोर कामगिरी करताना दिसला गेला, कारण की मागील दोन्ही सामन्यामध्ये वर्चस्व होतं ते शिवशक्ती कासा या टीमचं आणि पुन्हा एकदा तेच वर्चस्व या मेगा फायनलमध्ये सुद्धा बघायला मिळलं गेलंय. यावेळेस 10 धावेंची गरज फक्त आहे. आपण बघू शकाल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बघायला मिळला जातोय. अनिस खान या गोलंदाजाला आपण सध्या तरी बघू शकतोय. यावेळेस हा चेंडू सध्या तरी डॉट बघायला मिळला जातोय. ही स्पर्धा आपण गेले 4 दिवस बघितली एव्हीपी नेटवर्क या चॅनलवरती. 4 पंच आपण बघितलेत. पूर्ण टीम पंचांची चांगली भूमिका बजावताना बघायला मिळली गेली. यावेळेस आपण एव्हीपी चॅनलवर स्पर्धा बघितली त्यानंतर गेले 4 दिवस यावेळेस अपील जोरदार केली जाते. फलंदाज सुरक्षित बहुधा आहे. तसेच आपण स्कोरर ऑनलाईन बघू शकाल. सुज्ञेश यांचं काम सुद्धा तितकंच मोलाचं. बॉल बाय बॉल अपडेट चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट या ॲपवरती ज्यांनी केले ते सुज्ञेश यांचे सुद्धा आभार. त्यानंतर आपण बघू शकाल ऑफलाईन स्कोर साहिल आमचे रायटर, ऑफलाईन रायटर साहिल रायकर यांचं सुद्धा तितकंच कौतुक आहे, कारण की गेले 4 दिवस आजचा 5वा दिवस आपण बघतोय. सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये चांगली स्कोरिंग राहिली गेली. त्यानंतर आमचे समालोचक मित्र विनोद ठाकरे सर यांच्यासुद्धा तितकंच महत्त्वाचं योगदान. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या आजच्या दिवसापर्यंत त्यांचा गोड आवाज आपण ऐकला. बराचसा प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडला गेला. दर दिवशी बऱ्याचशा प्रेक्षकांनी हजेरी लावली. ते प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं नक्की स्वागत असेल, आभार असेल. तसेच महिला वर्ग, शेवटचा सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सीट महिला वर्गाने सुद्धा कधी सोडली नाही. आजच्या नाईटला सुद्धा आपण ते चित्र बघू शकतोय. त्या सर्वांचा आभार, कारण की प्रेक्षकांशिवाय कुठली स्पर्धा अपूर्ण मानली जाते. रेफर केलंय पंचांनी या ठिकाणी रेफर केलंय. या ठिकाणी चेक केले जाईल. रनआउटसाठी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे.
फलंदाज सुरक्षित पोचला गेलाय. धावसंख्या आपण बघू शकाल सध्या तरी 53 धावा झाल्यात, म्हणजेच 9 धावांची गरज. 9 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण सध्या तरी यावेळेस सामन्यामध्ये रंगतदार मोड आलाय. 9 चेंडू 9 धावा. यावेळेस काय घडले जाईल यासाठी गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. हवेमध्ये चेंडू राहिला होता, दरम्यान डॉट आलाय चेंडू. जादुई गोलंदाजी चमत्कार या ठिकाणी घडला गेला, तेव्हाच या ठिकाणी जिंकला जाईल तुमचे साई स्पोर्ट हा संघ. 8 चेंडू अजूनही 9 धावांची गरज आहे. जर हे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गेले गोलंदाजाकडून, शेवटच्या षटकामध्ये 7 ते 8 धावा जरी राहिल्या गेल्या तरी काही घडलं जाऊ शकेल. तसं घडेल का? बघूया काय घडेल. पुढचा चेंडू. या दरम्यान हा चेंडू ऑन साइडला जातोय. दरम्यान एक धाव सहजपणे येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो आलाय. डेंजर झोन मध्ये फलंदाज जातोय. विकेट जाईल. चुकी होते मोक्याच्या क्षणी. या पद्धतीने विकेट गमावणं समोरच्या टीमला सामन्यामध्ये परतावण्यासारखं आहे. या ठिकाणी संधी साधून बसला होता समोरचा संघ की कधी विकेट मिळतोय आणि ती विकेट धावाच्या रूपाने मिळली जाते. यानंतर कमबॅक होईल का? कारण की जर का बघायला गेले तर 7 चेंडू आणि 8 धावा. एखादी मुवमेंट फक्त आवश्यक ठरली जाते सामना फिरण्यासाठी. ती मुवमेंट हीच ठरली जाईल का साई स्पोर्ट या टीमसाठी? कारण की अद्याप सामना संपला नाही. भलेही 8 धावा कमी वाटत असल्या, परंतु या ठिकाणी काही घडलं जातं. गेल्या वर्षी आपण सामना बघितला असेल, 6 चेंडूमध्ये 3 धावा डिपेंड होताना सेमीफायनलमध्ये बघितल्यात. त्यामुळे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटची धाव येईपर्यंत भविष्यवाणी करणं घाईचं ठरेल. बघूया 7 चेंडू 8 धावा काय घडेल. शेवटचा 1 चेंडू अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज आपण बघतोय अनीस खान. हे षटक खूपच कमालीचं राहिलं गेलंय. फक्त एकच धाव 5 चेंडूमध्ये खर्च केली. हा 2 धावा आल्या असतील. एक रनआउट झाला होता. दरम्यान आपण बघू शकतो 2च धावा आल्यात. 8 धावेंची अद्याप गरज आहे. 12 चेंडूमध्ये 10 धावेंची गरज होती, तिथे 5 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. या दरम्यान न्यू बॅटर मैदानामध्ये अंकुश येतोय मैदानामध्ये. शेवटचा चेंडू या षटकाचा. यावेळेस मात्र अजून एक डॉट आलाय का? नक्कीच डॉट येतोय. अद्याप सामना संपला नाही, कारण की 6 चेंडू 8 धावेंची गरज बघायला मिळली जाते. 6 चेंडू 8 धावा. सामना बॅलन्सिंग अद्याप दिसला जातोय. 1-2 डॉट चेंडू जर का आले तर रंगत वाढली जाईल. तसं घडेल का? की समोर 2 चांगले बॅटर सुद्धा आहेत मैदानामध्ये. शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जाईल याकडे सुद्धा नजरा असतील. चला यावेळेस बघूया काय घडलं जाईल. 6 चेंडू आणि 8 धावा विश्वास दर्शवला जातोय. गोलंदाज बहुधा अनुभवाकडे कौल सध्या तरी दिसला गेलाय, कारण की अशा सिच्युएशन मध्ये नवीन गोलंदाज बऱ्याच वेळेस प्रेशर मध्ये येतात. त्यामुळेच एका अनुभवी गोलंदाजाकडे संधी दिली जाते, कारण की 50+ प्लेयर शिवन खांबे भरपूर सामने आतापर्यंत खेळलाय. क्रिकेटचा दांडगा अनुभव पाठीशी आहे. तो अनुभव कामी येईल का साई स्पोर्ट या टीमसाठी? 6 चेंडूंचा खेळ आणि 8 धावेंची गरज बघायला मिळली जाते. समोर शिवशक्ती कासा टीम. स्टॅकरेनला प्रमोद. पहिला चेंडू या क्षणी यष्ट्यांच्या मागे चाललाय. चेंडू सीमा रेषेकडे जाईल का? नक्कीच जातोय. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावेंची गरज. हा चौकार बरंच काही सांगून गेलाय की सामना कुठल्या बाजूने जातोय. स्लो गतीने चेंडूचा मारा केला होता. धावसंख्या अद्याप 58 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण सध्या तरी आपण बघू शकतोय. नक्कीच बऱ्याचशे वैशिष्ट्य आहे गोलंदाजीमध्ये, व्हेरिएशन आहे. या ठिकाणी समोर फलंदाज सुद्धा तितक्याच दमाचा बघायला मिळला जातोय. प्रमोद पारधी आतापर्यंत नक्कीच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरला गेलाय.
या दरम्यान हा चेडू कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि अजून एक आलाय चौकार 4. या क्षणी मात्र सामना जिंकलाय आणि या पर्वावरती नाव कोरणारा संघ ठरला जातोय तो शिवशक्ती कासा संघ. अनबिटन टीम मेगा फायनलचा सामना जिंकत मात्र सलग 8 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड सुद्धा या टीमने केलाय.